ही थरारक रेस्क्यू ऑपरेशनची दृश्ये आहेत जळगाव शहरातील शनीपेठ भागात गुरुवारी पहाटे 4 वाजेच्या सुमारास पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या आजीबाईंची। जळगाव शहरातील शनीपेठ भागात असलेल्या 17 नंबर शाळेसमोर रमेश पाटील हे दुमजली इमारतीत आपल्या कुटुंबियांसोबत वास्तव्यास होते। 1965 पासून ते या इमारतीत राहत होते। गुरुवारी पहाटे 4 वाजेच्या सुमारास इमारतीची उजव्या बाजूची भिंत ढासळली, त्यामुळे संपूर्ण इमारत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे जमीनदोस्त झाली। आम्ही वरती होते, पोरगा आई आणि पोरगा खालच्या घरात होता। तर आम्ही तर बाहेर निघून गेले। आम्ही बाहेर निघाल्याबरोबर तर म्हटलं आता यांना काढू तर ती भिंतच पडून गेली पूर्ण पटण्यामध्ये। मग खाली मुलगा आणि आई होती, पण त्या ओट्याच्या खाली घुसून गेले, ते गॅसच्या ओट्याच्या खाली, त्याच्यामुळे ते वाचून गेले। यावेळी वरच्या मजल्यावर झोपलेले पाटील कुटुंबीय जागे झाले आणि इमारत कोसळण्याची जाणीव होताच ते घराबाहेर पडले। मात्र खालच्या मजल्यावर असलेले त्यांची आई आणि मुलगा हे इमारत कोसळण्यापूर्वी बाहेर पडू शकले नाही। इमारत कोसळल्यानंतर आत ढिगाऱ्याखाली ते अडकले। यावेळी स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेऊन इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या या 73 वर्षीय आजीबाईंना आणि या तरुणाला शर्थीचे प्रयत्न करून सुखरूप बाहेर काढले। पत्र पडल्यानंतर पूर्ण 2 मजली बिल्डिंग खाली धसायला सुरुवात झाली आणि एक मोठा आवाज झाला आणि पूर्ण बाजूची 2 मजली बिल्डिंग ही जमीनदोस्त झाली। त्यामध्ये जवळपास 6 लोक होती। 6च्या 6 लोक सुखरूप आहे, फक्त त्यात खालच्या मजल्यावर ज्या आजी होत्या त्या थोड्या अडकल्या होत्या। काही युवकांनी आणि आम्ही पुढाकार घेऊन त्या आजींना वाचवण्याचा प्रयत्न केला। आजी सुखरूप आहे, फक्त त्यांना थोडी दुखापत झाली आहे। त्यामुळे नशीब बलवत्तर असेल तर तुम्ही मोठ्या संकटातून देखील वाचू शकता, हे या घटनेतून पाहायला मिळतं। तर सुदैवाने या घटनेत इमारतीतील 6 जण बचावले आहेत, मात्र संसार उपयोगी साहित्याचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे। दरम्यान कोसळलेल्या इमारती शेजारी एका नवीन इमारतीचं बांधकाम सुरू असल्यानं ही दुर्घटना घडली आहे।